तर आपलं नाव काय? राज बेंगडे. राज बेंगडे. आपण कुठले आहे? सातारचा आहे मी. सातारचे? हा. म्हणजे सैनिकांचा जिल्हा आहे तुमचा. हो. कधीपासून तुम्ही भरतीची प्रॅक्टिस करत आहात? मला झालं 4 वर्ष तरी झालेत मला. 4 वर्ष झाले. हा. ओके, सध्या एज काय तुमचं? आता 21 चालू आहे मला रनिंग. अरे बापरे, म्हणजे तुम्ही लय लवकर सुरू केलेलं आहे. हो 11वी पासून तुम्ही चालू झालं. वा वा, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही 11वी पासूनच भरतीची तयारी सुरू करत आहात. हो. व्हेरी गुड. म्हणजे तुमच्या 25च्या आत तुमचा दणका आहे. मग जर नशिबाने जे झालं तर होईल. तर नशिबानं म्हणजे काय? मागच्या टायमाला लास्टला राहिलं 2 मार्कांनी. त्याच्या आधी आर्मीच्या पण हाईट मध्ये 2 वेळा उडवलं. ग्राउंड 100 पैकी मारून उडवलं. ओके. आर्मी मध्ये हाईटला लास्टला फेकलं, ग्राउंड पास झालतो आणि 0.5 मीटरने सेंटीमीटरने हे गेलं. ओके, आर्मी मध्ये हाईट मध्ये काढले. हा. आणि ह्याच्या पोलीस भरतीमध्ये पोलीस भरती मागच्या टायमाला ग्राउंडलाच नाही बसलो. या टायमाला पण म्हणजे 41 ला होते आणि ग्राउंडला 43 ची मेरिट लागली ओपन मधून. तर नाही. ओके ओके. म्हणजे सर्टिफिकेट नव्हतं, एससीबीसी नव्हतं. ओके, सर्टिफिकेट नव्हता तुमचा. हा. म्हणजे तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरलेला. ओपन मधून फॉर्म भरलेला होता. ओके, मग भरतीची प्रॅक्टिस कशी करता तुम्ही? तर सध्या तरी जॉब करून चालू आहे. मग 3-4 किलोमीटर नॉर्मल असं संध्याकाळी तर याचं बॉडीला मेंटेन ठेवाय बस. प्रॅक्टिस तर नाही म्हणजे नॉर्मल चालू आहे. ओके, जॉब करून तुम्ही प्रॅक्टिस करताय. ओके, म्हणजे काय जॉब करताय तुम्ही? ही कंपनीमध्ये कामाला उचटण्यासाठी तिकडं. ओके, कंपनीमध्ये कामाला आहे. म्हणजे पार्ट टाइम जॉब करून तुम्ही पार्ट टाइम नाही, फुल टाइम आहे. 8 तासाचा आहे. ओ गॉड, म्हणजे 8 तासाचा जॉब आहे. हो. आणि 8 तास जॉब करून तुम्ही परत प्रॅक्टिस करताय. आता नाईट शिफ्ट आहे ना, तर मग संध्याकाळी प्रॅक्टिस, रात्री कामाला तिकडे अभ्यास, सकाळी परत येऊन झोपणार, परत संध्याकाळी प्रॅक्टिस. ओके, म्हणजे 8 तास काम करून तुम्ही हे प्रॅक्टिस करता. म्हणजे कसं मॅनेज करता मग? काय आता करायचे तर मग होईल, करायच लागतं ना ते. ओके, स्वप्न साकार होण्यासाठी मेहनत करावंच लागतं. हो, आता करायचे तर मग. ओके, स्वप्न काय तुमचं? पोलीस मध्ये आता आर्मी मध्ये कशात पण, डिफेन्स मध्येच लागायचे, कसले पण, जे कशात पण असो, फक्त वरती ते. ओके, फक्त वर्दी पाहिजे. हा. नाद वर्दीचा. हो. ओके ओके, व्हेरी गुड. म्हणजे तुमचं नाद वर्दीचं आहे आणि मेहनत पण खूप करताय. राज खूप मेहनत करतो आणि म्हणजे चेष्टा नाही मित्रांनो, 8 तास ड्युटी करून आणि ग्राउंड किती तास करताय? आता आम्ही 5 ला येतो. 5 ते मग आता जे काय असतं, लॉंग असेल, शॉर्ट असेल, रेपिटेशन, परत अपर बॉडी, त्याच्यावरती असतं त्याचा किती टाइम लागेल. ओके ओके, मग डाएट वर काय घेता तुम्ही? डाएट काय सध्या तेच चणे बिणे चालू आहेत. ओके, चणे बिणे म्हणजे जे रेग्युलर आहे. हा. ओके, म्हणजे मेहनत खूप करता. हो. ओके, मग आता पोलीस भरती कधी सुटणार आहे? ते काय आम्हाला पण माहिती नाही. आता जेव्हा जीआर पडेल तेव्हा पडेल. ओके, म्हणजे अजून एवढी आयडिया नाही. आता माहिती नाही आम्हाला पण काय. मग बोलत आहे की म्हणजे आता ह्या वर्षापासून जसं एमपीएससी ची परीक्षा होतात ना, तसं दरवर्षी पोलीस भरती होणार आहे असं बोलत आहेत. मग ते तुम्हाला काय माहिती नाही का? जीआर पास नाही झालं, ते जस्ट असं म्हणजे एक हे फेक न्यूज आहे ती की बोलतायत. ओके ओके, जीआर पास नाही. हा. ओके ओके, ठीक आहे. धन्यवाद तुमचा अतिशय महत्वाचा तुम्ही टाइम दिल्याबद्दल. आणि तुम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने प्रॅक्टिस करत आहात आणि मेहनत करून प्रॅक्टिस करत आहात. तर तुम्हाला अजून काय बोलायचे? नाही. ओके, धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बघू शकता, शहरात असू दे अथवा गावात असू दे, पार्ट टाइम काम करून अथवा फुल टाइम काम करून आपण मेहनत करावं लागतं. मेहनत करून आपलं स्वप्न साकार करावं लागतं. तर मित्रांनो, या राज यांनी अतिशय छानपणे मेहनत करत आहेत आणि 11वी पासूनच त्यांनी त्याचे पोलीस भरती तयारी सुरू केलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पोरांना नक्की सपोर्ट केला पाहिजे आणि असं पोरं पुढे गेलंच पाहिजे. कारण कष्ट हेच भांडवल आहे त्यांचा. कष्ट असं दुसरं काही नाही. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने नवीन नवीन आणि पोलीस भरतीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.